राजकारण ज्यांनी आरोप केला म्हणजे राजकारण धाराशिवच्या परांडा भागातील पूरग्रस्त नागरिकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि स्थानिक आमदार तानाजी सावंत यांनी भेट दिली। यावेळी जीवनावश्यक वस्तूची किट घेऊन 50 टेम्पो भरून आले होते। या टेम्पोवर आणि किटच्या पाकिटावर एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचे फोटो असल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला। संकट काळातही सुरू असलेला प्रचार पाहून नागरिकांनी हे टेम्पो परत घेऊन जा अशा शब्दात त्यांना सुनावलाय। गेल्या 3 दिवसापासून धाराशिव पाण्याखाली वाहतोय। या 3 दिवसात कोणीच आलं नाही आणि आता प्रचारासाठी मदत घेऊन आलात का असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला। झाले 4 दिवसापासून आम्ही उपाशी आहोत, तेव्हा तुम्हाला दिसलं नाही का? आता आम्हाला शिंदेच्या मदतीची गरज नाही असं काही तरुणांनी ठणकावलंय। गेल्या 3 दिवसापासून प्रशासन नव्हे तर कोणीही इकडं फिरकलं नाही। आता केवळ उपमुख्यमंत्री येणार आहेत म्हणून इथं आज टेम्पो आलेले आहेत। हा केवळ यांच्या पक्षाचा देखावा सुरू आहे। मदतीसाठी आलेल्या टेम्पोवर आणि किटवर एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचे फोटो आहेत। त्यामुळे तुम्ही जाहिरात करत आहात का असा सवाल अनेकांनी उपस्थित केला। तर काही जणांनी म्हटलं की हे तुमचे टेम्पो परत घेऊन जा, नाही पाहिजे तुमची मदत असं म्हणत काही लोकांनी संताप व्यक्त केला। तर दुसरीकडे काही ग्रामस्थांनी असं म्हटलं की आम्हाला ही मदत हवी आहे, कारण आमचं मोठं नुकसान झालेलं आहे। आमच्या घरात कुठलंही अन्नधान्य शिल्लक राहिलेलं नाही, त्यामुळं काही किट आम्हाला मिळू द्या। तसंच आमचं मोठं नुकसान झालेलं आहे, त्यामुळं सरकारनं आम्हाला मदत जाहीर करावी अशी मागणी काही तरुणांनी केली। या वादातून हे मदतीचे टेम्पो गावात आल्यानंतर काही काळ धाराशिवच्या परांडा भागात गोंधळ पाहायला मिळाला, कारण लोकांच्या शेतीतील उभ्या पिकासह शेतातील माती वाहून गेली। अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं असून भांडी आणि अन्नधान्य वाहून गेलेलं आहे। 3 दिवस लोकांना जेवण मिळालं नव्हतं, त्यामुळं काही ग्रामस्थ एकनाथ शिंदेवर चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले। तर असा हा प्रकार धाराशिवच्या परांडा भागात एकनाथ शिंदे हे पाहणी करण्यास गेले असताना त्यांच्यासोबत घडलेला आहे की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।